राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड जामसंडे शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून गंभीर बनला होता. या समस्येमुळे अपघात होऊन काही जणांना जीव गमवावा लागला. पालकमंत्री नितेश राणे यांनी याची दखल घेत नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन केले. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प असून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. देवगड जामसंडे शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळा आहे. गेल्या 10 दिवसा अगोदर राज्यातल्या एका नागरिकाचा जीव म्हणजे ह्या प्रश्नामुळे गेला होता आणि ह्याच्यावर तातडीने तोडगा काढण्याचं काम आमचे देवगड नगरपंचायतीचे आमची पूर्ण टीम प्रामुख्याने सभापती बुवा तारीख यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि हा कोंडवाडा जो आज मोकाट गुरांसाठी बांधलेला आहे त्याचं शुभारंभाचे उद्घाटन मी आता केलेलं आहे. हा तसा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला प्रकल्प आहे. कारण का ह्याच बाबतीमध्ये 15 दिवसा अगोदर मी आणि कलेक्टर आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्र मिळून एक बैठक घेतली की जिल्ह्यामध्ये हा प्रश्न कसा आम्ही सोडू शकतो. अशा पद्धतीचे कोंडवाडे बांधण्याचा पुढाकार खरं म्हटलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून घेतलं पाहिजे आणि मग ग्रामीण भागामध्ये आम्ही काय करू शकतो. मग त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद सीओला काही पुढाकार घ्यायला सांगितलेला आहे. त्यांना काही रिपोर्ट सादर करायला सांगितलेलं आहे जेणेकरून जिल्ह्यामध्ये हा विषय कसा आपण सोडू शकतो. जिल्ह्यामध्ये मोकाट जनावरांच्या दृष्टिकोनातून जो नागरिकांना त्रास होतो आणि त्याही प्राण्यांनाही उद्या न्याय भेटेल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतो आहे आणि त्याचा पहिला प्रयोग म्हणून आज देवगड जामसंडेमध्ये आम्ही हा कोंडवाडा उद्घाटन केलेला आहे. आता मला विश्वास आहे यापुढे ह्याच्यामध्ये नागरिकांचं पण सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा ज्यांना आता इथे आम्ही या कोंडवाड्यामध्ये त्या गुरांचा लिलाव करणार आहे. त्यांना अन्न चारा आणि सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे. लिलावानंतर गौशाळांच्या संपर्कात आमचे मुख्याधिकारी आणि आमची सगळी टीम आहे आणि म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण प्रक्रियेतून मोकाट गुरांचा जो विषय जो आज आमच्या देवगड जामसंडेमध्ये महत्त्वाचा विषय होता तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल आम्ही शब्दापलीकडे कृतीतून टाकलेलं आहे. साहेब, खरं तर ना अजून एक महत्त्वाचं न गुरं आणून या देवगड तालुक्यामध्ये रस्त्यावरती ठिकठिकाणी सोडली जात आहेत अशी अगदी माहिती आहे. तर अशावरती काही कारवाई होईल का? आपण तर ग्रामीण भागामध्ये कोंडवाड्याचा प्रयत्न करतातच आहात पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्कीच होणार कारण तर त्या सगळ्या मालकांची नावं आमच्याकडे आहेत. त्या दिवशी पोलिसांकडे पण नावं आहेत, आमच्या प्रशासनाकडे पण नावं आहेत. आता शेवटी ह्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे नाहीतर आम्हाला जबाबदारी निश्चित करायला लागेल आणि मग उद्या कारवाया झाल्या तर ते वातावरण उगाच खराब होणार आहे. म्हणून नागरिकांनी पण जबाबदार पद्धतीने या सगळ्या बाबतीमध्ये भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता काल काय परवा गुरांमुळे एक मोठा अपघात आपल्या ग्रामीण भागामध्ये सिंधुदुर्गामध्ये झालं आणि ह्याच्यामुळे लोकांचे अगर जीव जात असेल तर आपण सगळ्या जणांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्रशासन आपलं काम नक्की करेल, जिथे लागेल तिथे कठोरही होईल पण नागरिकांनी मुळामध्ये अगर जबाबदारीने ज्या गुरांचे हे जे मालक आहेत जिथून हे गुरं येतात त्यांनी अगर जबाबदारीने अगर वागलं मला वाटतं पुढचे पावलं टाळू शकतात नाहीतर मग प्रशासनाला टोकाची भूमिका घ्यायला लागेल. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.